प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झालेल्या थेट लढतीत अखेर भाजपने बाजी मारली। निवडणुकीदरम्यान उमेदवारांवर विविध आरोप तसेच कॉन्ट्रॅक्टर उमेदवार अशी टीका होत असतानाही मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत भाजपच्या उमेदवारावर विश्वास टाकल्याचे निकालातून स्पष्ट झाले। या गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शोभा वसंत खोत यांनी 10,683 मते मिळवली, तर काँग्रेसचे उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगले यांना 7,922 मते मिळाली। अखेरीस 2,761 मतांच्या फरकाने शोभा वसंत खोत यांचा विजय झाला। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। दरम्यान खटाव पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी 5,705 मते मिळवत विजय मिळवला। या लढतीत काँग्रेसचे उमेदवार वीणाताई रावसाहेब पाटील यांना 3,503 मते मिळाली। या निकालामुळे खटाव पंचायत समिती गणात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले, तसेच आरग पंचायत समिती गणातही भाजपला यश मिळालं आहे। या गणात काँग्रेसचे उमेदवार कवाळे आप्पासो दादासो यांनी 3,870 मते मिळवली, तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद वसंत गायकवाड यांनी 5,003 मते मिळवत आघाडी घेतली। या लढतीत अपक्ष उमेदवार विजयसिंह प्रकाश मोहिते यांना 4,084 मते मिळाली। अखेरीस विनोद वसंत गायकवाड यांचा विजय घोषित करण्यात आला असून या निकालामुळे आरग परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येते। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपला मोठे आज मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपन्न झाल्या। आज बघितलं हा जल्लोष आहे आणि त्यामध्ये 7 जिल्हा परिषद गटपैकी आम्ही 5 जिल्हा परिषद गट आम्ही जिंकलो। पंचायत समितीचे आम्ही 12 पैकी 8 पंचायत समिती आम्ही जिंकलो आणि हा मोठा विजय आम्हाला झाला। मोठा विजय यासाठी झाला की सुरेश भाऊच्या विरुद्ध आणि कमलाच्या विरुद्ध सगळे एक वोट सगळे हे सुरेश भाऊ खाडेला हरवायचं, कमलाला हरवायचं या दृष्टिकोनातून तालुक्यातले सगळे इतर पक्ष सगळे पक्ष आमच्या युतीमध्ये पक्ष पण आमच्या विरोधात राहिले आणि सगळ्यांनी कोल्युशन केलं की आता याला हरवायचं आहे, पण जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं आणि निश्चितच भाजपचा हा मोठा विजय आज तालुक्यामध्ये संपन्न झाला। त्याबद्दल तालुक्यातल्या सगळ्या मतदार बंधूंचं, माता बहिणींचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, ज्यांनी कष्ट केली त्याच्या ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मी शुभेच्छा देतो। निश्चितच ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जसा आमदारांनी विकास साधला तसा जिल्हा परिषद पंचायत समिती गटातून जे उमेदवार आपण निवडून दिले त्यांच्यावर विश्वास ठेवून निश्चित पुढचा विकास मार्गी लावला जाईल एवढं मी त्यांना आश्वासित करतो। जिल्हा परिषदेवर काय झेंडा कोणाचा फडकेल काय वाटतं? जिल्हा परिषदला झेंडा भाजपचाच फडकेल आणि पंचायत समिती मिरज मध्ये पण झेंडा भाजपचाच फडकेल ही मी आज सांगतो तुम्हाला।